ओके. महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र APS सर्व्हिस KYC करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण बँकिंग सर्व्हिसवर क्लिक करणार. बँकिंगमध्ये पहिला ऑप्शन आहे APS, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं डिटेल्स येईल, तुम्हाला डिटेल्स इथं मेन्शन करा. जसं की आधार कार्ड नंबर, बाकी डिटेल्स आपण बरोबर टाकलेली आहेत. पॅन कार्ड नंबर ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. शॉपचं नाव दिलं असेल, शॉपचं नाव, त्यानंतर रुरल किंवा ग्रामीण भाग आहे ते मेन्शन करा अँड सबमिटवर क्लिक करायचं. जसं आपण सबमिटवर क्लिक केला KYC कम्प्लीटेड होईल. नेक्स्ट पेजवर जाणार आपण. इथं आपल्याला आधार ऑथेंटिफिकेशन करावा लागतो. आधार ऑथेंटिफिकेशनसाठी OTP जाणार आहेत. रजिस्टर मोबाईल नंबर जे दिलं तुम्ही त्याच्यावर OTP जाईल. OTP पहिला मेन्शन करायचा. सबमिट करा. 2 KYC करायचं आहे. पहिला आहे गेट युअर डॉक्युमेंट्स फ्रॉम डिजिलॉकर कॅप्चर सेल्फी. प्रोसीडवर क्लिक करणार आपण. ॲग्री अँड सबमिट. आधार ऑथेंटिफिकेशनसाठी प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे. नेक्स्ट. OTP जाईल. रजिस्टर आधार लिंक मोबाईल नंबरला OTP जाईल. OTP सबमिट करणार. सबमिट. ओके. ऑलरेडी डिजिलॉकरला रजिस्टर आहे. जे सिक्युरिटी पिन इथे टाकायचं आपल्याला डिजिलॉकरचा. डन. ठीक आहे. आता आधार KYC कंप्लीट झाल्यानंतर बाकी डिटेल्स कंप्लीट करावं लागेल आपल्याला. डिटेल्स आलेत, याला अलाव करा. आधारला क्लिक करा अँड अलाव. ओके. आता बघा, पहिली डिटेल्स कंप्लीट झाली. आता पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पेज डॉक्युमेंट्स. पॅन डिटेल्स हॅज बीन व्हेरीफाईड. ओके. आता सेल्फीचा प्रोसेस येईल. अनेबल लोकेशन